Okay. We are discussing this. So city insert करायचे. I am going to insert the travel mode. Okay. For comma travel month comma activities. ठीक आहे. आणि मग मी देते व्हॅल्यूज. इथे आहे लक्षद्वीप. ट्रॅव्हल मोड आहे प्लेन. ट्रॅव्हल मंथ आहे ऑक्टोबर आणि ऍक्टिव्हिटीज आहे स्नॉर्कलिंग. ओके. आणि फॉलोड बाय सेमिकोलॉन. आता वी हॅव टू सी की हा असा प्रकारचा डेटा इन्सर्ट होतोय का. ओके. हाऊ विल वी सी दॅट बाय writing and insert with just limited number of columns. ओके. माझ्याकडे बजेट नाहीये, कंट्री नाहीये, ट्रॅव्हल मोड आहे, मंथ आहे, अँड आय जस्ट हॅव ऍक्टिव्हिटीज. ओके. जसं मी म्हणाले वरती किती नंबर ऑफ कॉलम्स दिलेत? 4, राईट. सो व्हॅल्यूज पण आपल्याला काय किती द्यायचे आहेत? फक्त 4. लक्षद्वीप. ठीक आहे. ट्रॅव्हल मोड we will change it to plain. आणि activities मध्ये let's say I have given snorkeling. Will this work? No, right? वरती किती व्हॅल्यूज आहेत? 4. खाली किती देते मी? 3. So I have one missing which is of month. Okay, let us try and insert this. सक्सेस आहे बरोबर. लाईन नंबर 10. इट इज सक्सेस. नाव लेट अस सी की ह्याने जे बाकीचे आपण कॉलम्स दिले नाहीयेत, व्हॉट द डेटाबेस इज डुईंग इंटरनली. कसं करणार आपण? तो बाकीच्या कॉलमला काय व्हॅल्यू देतोय? सो सिलेक्ट स्टार फ्रॉम द टेबल नेम. ओके. दॅट ओके. सो सी, I thought it is gonna give a question mark, but त्याने इथे काय व्हॅल्यूज दिल्यात? नल. व्हॉट इज नल? एनीवन? व्हॉट इज नल? What is null? Null means nothing, right? Nothing means no value. But can null be equivalent to 0? Or can null be equivalent to this? हे काय जे मी इथे डबल कोट्स मध्ये दिलंय. डबल कोट्स मध्ये काय? आता सपोज स्ट्रिंग मध्ये मला मेन्शन किंवा कॅर वॅर मध्ये मला एम्प्टी स्ट्रिंग रिप्रेझेंट करायचे, तर मी कोट आणि अनकोट, स्टार्टिंग कोट, एंडिंग कोट देणार. दिस रिप्रेझेंट्स अन एम्प्टी स्ट्रिंग. So what is this? Is null what? First is what is null? आणि null म्हणजे 0 आहे का? आणि null म्हणजे एम्प्टी स्ट्रिंग आहे का? What do you think? Okay. आता null basically represents in the SQL किंवा in the RDBMS system मध्ये null हा no value represent करतो. That means null म्हणजे काय? Nothing. There is nothing to insert or nothing to display here. Okay. So this null means आपण ह्याला व्हॅल्यू दिल्या नाहीये, तर this null means an empty in RDBMS form. पण हा जो null आहे, हा null is not equivalent to 0. कारण की SQL मध्ये 0 is a valid number. बरोबर ना? जर तुमचं बजेट असेल, if your budget is 0, that 0 doesn't mean it is null. That 0 means your budget is 0 means there is no value in it. बरोबर. तर 0 रिप्रेझेंट्स अ व्हॅलिड नंबर. इट्स अन व्हॅलिड व्हॅल्यू. म्हणून एसक्यूएल मध्ये 0 हा सेव्ह नाही करून ठेवलाय फॉर टू रिप्रेझेंट नल. ओके.
ऑल्सो दिस एम्प्टी स्ट्रिंग, बरोबर. एम्प्टी स्ट्रिंग म्हणजे काय, की माझ्याकडे सपोज काही व्हॅल्यू नाहीये. ओके, म्हणजे आता सपोज कंट्री आहे, बट आय डोंट नो व्हॉट कंट्री इट इज. तर मी काय देईल त्याला, इन्स्टेड ऑफ नल आय से इट्स अन एम्प्टी कंट्री. ओके, तर ही पण काय, ही एक व्हॅलिड स्ट्रिंग आहे किंवा व्हॅलिड कॅरेक्टर आहे. इट्स अन एम्प्टी कॅरेक्टर बट इट्स अन व्हॅलिड कॅरेक्टर, म्हणून ते ते कॅरेक्टर पण नलने रिप्रेझेंट नाही करू शकत. सो आय एम एम्फसाइजिंग ऑन नल इज बिकॉज जर सपोज तुम्ही जर सपोज मला हे इन्सर्ट इन्सर्ट आपल्या पहिल्या सिंटॅक्स नुसार लिहायचं असतं, तर मी काय केलं असतं, सगळ्या कॉलमची नावं दिली असती आणि इन्स्टेड ऑफ कॉलमची जिथे माझ्याकडे नावं नाही आहेत, जर तिथे मी एम्प्टी स्ट्रिंग दिलं असतं, तर इट वुड हॅव ट्रीटेड ॲज अन व्हॅलिड रेकॉर्ड. पण आता जेव्हा मी तिथे काहीच व्हॅल्यू देत नाहीये, तेव्हा हा काय सांगतोय की अच्छा नल आहे, म्हणजे काय की तिथे काही व्हॅल्यूच नाहीये, म्हणजे जेव्हा इन्सर्ट केला गेला डेटा तिथे काही व्हॅल्यू रिप्रेझेंट होत नाहीये. ओके, सो null is different than empty string or zero. Null means nothing. There isn't anything anything in the null. म्हणजे काय की जेव्हा आपण डेटाबेसचे ऑपरेशन करणार, तर नल इक्वल टू झिरो होणार का? नाही. नल इज इक्वल टू एम्प्टी कॅरेक्टर होणार का? नाही. ओके, नल मीन्स नल. नल मीन्स नथिंग. नो नो रेकॉर्ड, नो डेटा इन इट. आणि झिरो आणि हे जे एम्प्टी स्ट्रिंग आहे, दे रिप्रेझेंट अ व्हॅलिड रेकॉर्ड और अ व्हॅलिड व्हॅल्यू. ह्याच्यात काय कोणाला क्वेश्चन आहे? हा, सी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वाय वी आर गोइंग, म्हणजे हे जे इन्सर्टचे सिंटॅक्सेस आहेत, सिलेक्टचे सिंटॅक्सेस आहेत, वाय आय एम ड्रिलिंग डाऊन आणि यु नो गोइंग डीप इन टू टेलिंग यू नो हाऊ डू यू राईट द व्हॅल्यूज, हाऊ डू यू राईट द कॉलम नेम्स, सिंटॅक्स कसा फॉलो करायचा आहे. कारण की नो मॅटर, जसं मी फर्स्ट लेक्चरमध्ये पण सांगितलेलं की नो मॅटर यू आर डीलिंग विथ डीबीएमएस, ओके, एसक्यूएल डीबीएमएस म्हणजे ट्रेडिशनल डेटाबेसेस, or you are dealing with बिग डेटाचे डेटाबेसेस. बिग डेटा डेटाबेसेस काय आहेत? हाईव्ह वगैरे, जे आपण लेटर पार्ट ऑफ अ कोर्स बघणार आहे. ह्या मध्ये जे एसक्यूएलचे जे ऑपरेशन्स आहेत, डीएमएल, डीडीएल, ओके, डीसीएल, दे थोड्याफार फरकाने, फक्त सिंटॅक्टिकली थोडाफार चेंज होईल, बट दीज ऑपरेशन रिमेन्स द सेम. म्हणजे हाईव्ह मध्ये पण, म्हणजे बिग डेटामध्ये पण जर तुम्हाला डिलीट करायचं असेल, ऑल्टर करायचं असेल, तर यू आर गोना यूज द ऑल्टर ओनली. ओके, जर तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल तर यू यू विल बी युझिंग अन इन्सर्ट स्टेटमेंट ओनली, जर तुम्हाला रेकॉर्ड इन्सर्ट करायचं असेल इन बिग डेटामध्ये. ओके, सो दीज सिंटॅक्सेस, नो मॅटर नो मॅटर यू आर इन एसक्यूएल म्हणजे आरडीबीएमएस सिस्टम मध्ये आहात, और यू आर इन टू द बिग डेटा, हे सिंटॅक्सेस विल रिमेन द सेम. ठीक आहे ना? सो दॅट्स वाय वी आर गोइंग इन टू द डिटेल्स. म्हणजे आता आपण सिंटॅक्सेस वर जर जोर दिला, तर पुढे आपल्याला बिग डेटामध्ये आपण सिंटॅक्स नाही, आपण आय विल फोकस मोर ऑन द क्वेरिंग पार्ट. ओके, आणि फॉर एक्झाम्पल दिस नल ऑल्सो, दिस इज अन व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. ठीक आहे, नल म्हणजे देर इज नथिंग, पण नल डझंट मीन दॅट इट इज इक्वल टू झिरो और एन एम्प्टी स्ट्रिंग. ओके, सो डेटाबेसमध्ये कुठलाही असू द्या, कुठलाही डेटाबेस घ्या, ट्रान्झॅक्शनल घ्या, ट्रेडिशनल घ्या, अनालिटिकल घ्या, सगळ्या डेटाबेसमध्ये हा कॉन्सेप्ट रिमेन्स द सेम. दॅट द जर तुम्हाला कुठलीही व्हॅल्यू द्यायची नसेल, तर यू गिव्ह नल. ओके, नाव दिस नल, ओके, दिस नल अँड दिस नल, दे आर सेम. जसं मी सांगितलंय, ठीक आहे, जे एसक्यूएल आहे इनसेन्सिटिव्ह आहे, केस इनसेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्ह. ओके, इट्स अ केस इनसेन्सिटिव्ह, म्हणून स्मॉल नल जरी असेल किंवा कॅपिटल नल जरी असेल किंवा स्मॉल नल जरी असेल, तरी पण तो दॅट विल रिप्रेझेंट अ मिसिंग व्हॅल्यू ओनली. ओके, सो नल represents missing value. Okay, so anytime no data, anytime if there is no data, null will go in.
ओके. जर तुम्हाला एम्प्टी, इफ यू आर थिंकिंग ऑफ एम्प्टी, द नल विल गो इन. ठीक आहे. इथे आता एनालिटिकल, ज्या लोकांना एनालिटिक्स मध्ये जायचंय, ओके, म्हणजे डेटा अनालिसिस म्हणजे डेटा इंजिनिअरिंग च्या रोलमध्ये जायचं, तर त्या रोलमध्ये वेन यू आर डुईंग एन ETL, राईट, म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मेशन लोड करतात. त्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एक महत्वाचा ट्रान्सफॉर्मेशन काय असतो, तर डेटा क्लिन्झिंग असतो. ओके. डेटा क्लिन्झिंग मध्ये काय होतं, डेटा क्लिन्स करताना एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे की जो रिडंडंट डेटा आहे, म्हणजे म्हणजे लोक काय करतात की नाव क्लिन्झिंग, ठीक आहे, नाव जर कोणाचं नेम असेल तर नेम मध्ये काही काही लोक 1 2 3 4 5 6 असं काहीतरी नंबर इन्सर्ट करतात इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. ठीक आहे. तर हा डेटा जेव्हा क्लिन्स करायचा असेल तर आपण ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय लिहू शकतो की इफ नेम कंटेन्स डिजिट्स, तर मी ह्याच्या जागी इन्स्टेड ऑफ दिस आय विल से की इन्सर्ट नल इन हिअर. म्हणजे नल रिप्रेझेंट काय करेल की नेम नाहीये, म्हणजे डेटा जेव्हा ट्रान्सफॉर्म होईल तर तुमचा जर नेम मध्ये व्हॅलिड व्हॅल्यू नसेल तर नेम विल हॅव अ नल व्हॅल्यू. ओके. फॉलोड बाय तुमचे जे पण कॅरेक्टर्स आहेत. सो दॅट काय होईल, जो डेटा रिप्रेझेंट करतोय म्हणजे जो डेटा ऑल टुगेदर लोड व्हायला जाणार ह्याच्यात लेकमध्ये, तर तो क्लिन्स होऊनच जाणार. ओके. इट विल नॉट होल्ड अ रिडंडंट व्हॅल्यू और इट विल नॉट होल्ड अन इनव्हॅलिड रेकॉर्ड्स. फॉर एक्झाम्पल आता बँकचा अकाउंट नंबर पण असेल. ठीक आहे. आता अकाउंट नंबर मध्ये जनरली फक्त डिजिट्सच असतात. बरोबर ना, 1 to 0 to 9 डिजिट्स मेन्शन्ड असतात अकाउंट नंबर मध्ये. पण सपोज कोणीतरी अकाउंट नंबर मध्ये व्हॅल्यू मेन्शन करताना स्ट्रिंग व्हॅल्यू टाकली असेल, तर तो पण माझा क्लिन्झिंगसाठी, डेटा क्लिनिंगसाठी तो एक व्हॅलिड सिनारिओ होणार. मग त्या केसमध्ये मी काय सांगेल, जर एखाद्या अकाउंट नंबर मध्ये व्हॅल्यू जर स्ट्रिंग येत असेल तर मी तो डेटा क्लीन करणार आणि आय विल से की इन्सर्ट null instead of having the wrong data. Okay. So that's why null is an important पार्ट. नो मॅटर तुम्ही एसक्यूएल शी डील करताय, नो मॅटर तुम्ही बिग डेटाशी डील करताय किंवा स्मॉल डेटाशी डील करताय, नल विल बी एव्हरीवेअर. ओके. आता लेट्स से आपण आता इथे काय सिनारिओ बघितला की आपण डेटा इन्सर्ट केला. ओके. आणि डेटा इन्सर्ट करताना जिथे मला डेटा नाही द्यायचा, म्हणजे जेवढ्या माझ्याकडे कॉलमची इन्फॉर्मेशन होती, आय हॅव जस्ट सिलेक्टेड दोज कॉलम्स आणि इन्सर्टेड डेटा. बट देन इफ यू आर ट्रॅव्हलिंग इन इंडिया इटसेल्फ, ठीक आहे, म्हणजे आता माझं सी दिस इज व्हेरी कस्टमाइज, लोकेशन इज व्हेरी कस्टमाइज टेबल, आय एम जस्ट क्रिएटिंग इट फॉर माय सेल्फ अँड I will be traveling only within India or the nearer states to महाराष्ट्र. तर त्या केसमध्ये काय असणार की मी म्हणेल की जर मी कंट्रीची व्हॅल्यू दिली नाहीये इथे, बरोबर, जर मी इथे कंट्रीची व्हॅल्यू दिली नाही तर बाय डिफॉल्ट इथे इंडिया इन्सर्ट व्हायला पाहिजे होतं. बिकॉज आय एम नॉट गोइंग एनिवेअर आउटसाइड इंडिया अंटिल अँड अनलेस मी वेगळं त्याला स्पेसिफाय करत नाहीये, अंटिल अनलेस आय एम एक्सटर्नली स्पेसिफाईंग. तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, तर त्या केसमध्ये देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड एज अन डिफॉल्ट इन एसक्यूएल. ओके. आता डिफॉल्ट काय काय इन्स्ट्रक्ट करतो, इन्स्ट्रक्ट इन केस ऑफ मिसिंग व्हॅल्यू इन्सर्ट दिस व्हॅल्यू. ओके. म्हणजे काय की मला नल नाही दिसला पाहिजे, कारण की नल रिप्रेझेंट नाही. आणि नल ना जर आपण म्हणजे जेव्हा आपण वेअर क्लॉज वगैरे बघणार आहे तर नल इक्वल टू नल कधी होत नाही. ठीक आहे ना, म्हणजे नल बरोबर कम्पॅरेटिव्ह ऑपरेशन्स होत नाहीत. म्हणजे आपल्याकडे जे ऑपरेटर्स आहेत, इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू आहे, ओके, किंवा लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, ह्या ऑपरेशन्स ना जर तुमच्या कॉलम मध्ये व्हॅल्यू नल असेल तर तर ते ऑपरेशन्स नलवर परफॉर्म होत नाहीत आणि तुम्हाला
येताना म्हणजे क्वेरीचा रिझल्ट येताना फिल्टर होऊन येताना नलचे पण रेकॉर्ड्स येतातच येतात. दे डोंट गेट फिल्टर आउट. ओके, सो इन these this is couple of scenarios where I will say that जी कंट्रीचा कॉलम आहे ना, this shouldn't go, this should not contain a value called as null. ओके, तर हे मी कसं इम्पोज करणार? मग एक वे ऑफ इम्पोजिंग काय की प्रत्येक वेळेस इन्सर्ट करताना यू हॅव टू से की तुम्हाला कंट्रीची व्हॅल्यू द्यायचीच आहे. ओके, किंवा दुसरा मी काय म्हणते की डिफॉल्ट तुम्हाला व्हॅल्यू त्याला काहीतरी द्यावी लागेल. ओके, नाव आय वॉन्ट टू मेक अ कंट्री ॲज अ मॅन्डेटरी फील्ड. ठीक आहे, म्हणजे मला काय म्हणायचं की कंट्रीची व्हॅल्यू कधीच नल नाही जायला पाहिजे. तर मी ह्याला मॅन्डेटरी पण मला करायचं आहे. तर मॅन्डेटरी मी कसं करणार की दिस कॉलम शुड नॉट होल्ड अ नल व्हॅल्यू. ओके, बाय गिव्हिंग अ नॉट नल. आता हे जे नॉट नल आहे हे डिफॉल्ट आहे, हे मेन्शन कुठे करायचं? सो हे रेस्ट्रिक्शन्स वेअर यू विल ऍड दिस रेस्ट्रिक्शन्स. ओके, वेअर टू ऍड दिस रेस्ट्रिक्शन्स? तर क्रिएट मध्ये. ओके, when you are creating a table, you add these restrictions. Okay, so what we will do, create database, we will drop this database. ओके, आता मी ड्रॉप केलाय ना, आता मी ना त्याच्या सिलेक्ट स्टार चालवते. व्हॉट डू यू थिंक इट विल डू? इट विल गिव्ह एन एरर. बरोबर ना? सी ड्रॉप वॉज सक्सेसफुल आणि मी काय करते नंतर सिलेक्ट स्टार. ओके, तर त्याने एरर केलाय बिकॉज इट्स अन व्हॅलिड एरर. नाव आय एम सेईंग, आता जसं मी म्हणाले की मला कंट्री हा एक असा कॉलम आहे ज्याला मला नॉट नल म्हणायचंय. ओके, पण नॉट नल करताना जर सपोज मी फक्त हे केलं नॉट नल, पण नॉट नल करताना माझ्याकडे डाऊन साईज काय आहे, म्हणजे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय? तर प्रत्येक इन्सर्टला मला आय हॅव टू गिव्ह द कंट्री. सो लेटस फक्त नॉट नलचा सिनारिओ बघूया. आय एम क्रिएटिंग अ टेबल. ओके, अँड आय एम ट्राइंग टू इन्सर्ट दिस व्हॅल्यू. हे जे चारच व्हॅल्यू आहेत वेअर इट विल गेट नल. आय विल ट्राय टू इन्सर्ट दिस. सो लेट अस सी एरर काय आलंय. ओके, पहिले तर क्रिएट टेबल वॉज सक्सेसफुल. ओके, आता क्रिएट टेबल सक्सेसफुल झालाय. क्रिएट टेबल सक्सेसफुल झाल्यानंतर आपण काय करतो? डिस्क्राईब करतो. ओके, आता लेट अस सी हा डिस्क्रिप्शन ह्या टेबलचा. आता सी, इफ यू नोटिस नल नो आलंय. आधी जेव्हा आपण डिस्क्राईब करायचो तेव्हा नलच्या कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज येस असायच्या, म्हणजे काय की दॅट कॉलम इज एलिजिबल टू होल्ड अ नल व्हॅल्यू. पण आता मी काय केलंय, व्हॉट आय हॅव चेंज, आय हॅव मेन्शन की कंट्री माझी कधी नल नाही असू शकत. बरोबर ना? लॉजिकली पण ते बरोबर आहे. जर तुम्ही ट्रॅव्हलची लिस्ट बनवताय तर यू हॅव टू नो. तुम्ही फक्त असं नाही करू शकत की मी बजेट काढलंय, वेदर काढलंय, ट्रॅव्हल मंथ काढलंय, बट आय हॅव्हन डिसाइडेड कंट्री. नो, राईट? यू बेस्ड ऑन युअर कंट्री ऑर द सिटी यू आर ट्रॅव्हलिंग, मग बाकीच्या गोष्टी येतात, बजेट येतात. म्हणजे लॉजिकली पण जर कन्स्ट्रेंट जर तुम्ही बघितला तर दिस इज लॉजिकली अ राईट कन्स्ट्रेंट टू ऍड इन टू युअर टेबल. बरं, यू आर गेटिंग माय पॉइंट, राईट? सो फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी लॉजिकली विचार करा, नॉट नॉट बेस्ड ऑन द एक्झाम्पल. लॉजिकली थिंक करा की मी एक लोकेशनचा टेबल बनवतीये. बरोबर, जिथे माझं काय होल्ड करणार आहे तो, मला जिथे ट्रॅव्हल करायचंय, कुठल्या मंथ मध्ये ट्रॅव्हल करायचं ती इन्फॉर्मेशन करणार आहे. तर मी त्या टेबलमध्ये म्हणते की नाही, मी काय करेल, मी कंट्री आणि सिटी देणार नाही, पण मी मोड देईल, ऍक्टिव्हिटीज देईल, बजेट देईल. असं होत नाही ना. तुमच्या ऍक्टिव्हिटीज डिपेंड ऑन कुठल्या सिटीमध्ये तुम्ही जाणार, तुमचं मोड ऑफ ट्रॅव्हल विल डिपेंड ऑन कुठल्या कंट्रीमध्ये तुम्ही जाणार आहे. करेक्ट? सो तर लॉजिकली पण जर तो चेक इम्पोज करायचा असेल तर यू कॅन डू अ नॉट नल ऑन दॅट पर्टिक्युलर कॉलम. आता फॉर एक्झाम्पल अजून काय एक्झाम्पल देऊ शकता नॉट नलचा? बँकिंग सिस्टम. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बँकेत गेलाय, तुम्ही अकाउंट क्रिएट केलाय. अकाउंटचा जर डेटाबेस टेबल बनवायचा असेल तर तुम्ही दिला अकाउंट नंबर, नेम, ऍड्रेस, ब्ला 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 ब्ला. ठीक आहे, आता तुम्ही असं होईल का की टेबलमध्ये तुमचं नाव आहे, नंबर आहे, ऍड्रेस आहे, पण तुमच्याकडे म्हणजे फोन नंबर आहे, नाव आहे आणि ऍड्रेस आहे, पण तुमचा अकाउंट नंबर नाहीये.
बरोबर, असं होणार नाही राईट. म्हणजे तुमचा त्या अकाउंटच्या टेबलमध्ये एंट्रीच नाही होणार जोपर्यंत तुमचा अकाउंट नंबर नाही क्रिएट झाला. जर तुम्ही कस्टमर झाला ऑफिशियली तरच अकाउंटच्या टेबलमध्ये डेटा जाईल राईट. मग अकाउंटचा जर टेबल क्रिएट करणार असेल तर मी काय म्हणेल की अकाउंट नंबर जो आहे तो दॅट हॅज टू बी नॉट नल. प्रत्येक वेळेस त्याची व्हॅल्यू आलीच पाहिजे. बरोबर, म्हणजे हे लॉजिकली जेव्हा तुम्हाला इम्पोज करायचं असेल तर यू कॅन इम्पोज सम व्हॅल्यूज. म्हणजे इम्पोज करायचं असेल तर यू कॅन इम्पोज अ नॉट नल ऑन दॅट पर्टिक्युलर कॉलम. ओके, तर इथे आपण बघतोय की इथे मी नॉट नल पण इम्पोज केलंय आणि इम्पोज झालंय की नाही हे मी कसं बघते, डिस्क्राईब करून आय हॅव सीन की ठीक आहे हे दिस इज नॉट नल. ओके, आणि तिसरा वे ऑफ आयडेंटिफाईंग इज मी काय केलंय, इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. आता मी काय वेगळा इन्सर्ट चालवत नाहीये. आपण जे आधीचे इन्सर्ट चालवले राईट, आपण 2 प्रकार ऑफ इन्सर्ट बघितले. एक तर सगळे कॉलम्स देऊन आणि दुसरे फक्त 4 कॉलम्स मध्ये इन्सर्ट केलाय. ह्यामध्ये मी कंट्री मेन्शन नाही केलाय आणि जेव्हा मी हे रन केलं तर मला मला एरर काय आलाय की फील्ड कंट्री डझंट हॅव अ डिफॉल्ट व्हॅल्यू. नाव वी विल कम टू दिस डिफॉल्ट. ओके, फील्ड कंट्री डझंट हॅव अ डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय की हा बोलतो की हा नॉट नल आहे आणि यू हॅवंट मेन्शन्ड अ व्हॅल्यू हिअर. आता डिफॉल्ट केम इन टू पिक्चर. व्हॉट इज डिफॉल्ट? डिफॉल्ट म्हणजे जर तुम्ही इथे जर आपण इथे सपोज काही व्हॅल्यू दिली नाहीये. ओके, आय एम डुईंग एन इन्सर्ट into not null column, but without value. Is this possible? No. Okay, so how to make this possible? Using default. Okay, as the name suggests, default काय करेल? Default will give some default value which is not null. बरोबर, म्हणजे आता आपल्याकडे नल इन्सर्ट होत आहे पण डिफॉल्ट काय बोलतोय की मी नल नाही इन्सर्ट करणार. कुठलीही डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही यू हॅव टू मेन्शन अँड आय इन्सर्ट इट. आता ही कुठलीही डिफॉल्ट व्हॅल्यू कधी कधी आणि कुठे मेन्शन करायची, सो दिस हॅज टू बी मेन्शन्ड हिअर. ओके, डिफॉल्ट इंडिया. बरोबर, मग मला काय करावं लागेल, आय हॅव टू ड्रॉप दिस टेबल आणि क्रिएट अ न्यू टेबल. बरोबर, दिस क्रिएट वॉज सक्सेसफुल. आता मला कसं करणार, काय क्रिएट केलंय तर आय विल डू अ डिस्क्राईब. ठीक आहे, लेट्स सी डिस्क्राईब काय देतं. ओके, नाव इफ यू विल नोटिस, आता हे डिस्क्राईब वगैरेची जी कमांड आहे ना, डिस्क्राईबची कमांड हाईव्ह मध्ये पण सिमिलरच आहे. फक्त डिस्क्राईब म्हणजे DSC ची पूर्ण स्पेलिंग DSCRIBE लिहावं लागतं डिस्क्राईब आणि टेबल नेम. ओके, म्हणजे बिग डेटा मध्ये इट इज नॉट अ डिफरंट. ठीक आहे, तो कॉन्सेप्ट काय वेगळा नाही आलाय. ऑल द बेसिक कॉन्सेप्ट आर टेकन फ्रॉम SQL ओनली. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा मी डिस्क्राईब केलंय. व्हॉट इट इज गिव्हिंग की मी कंट्रीला इम्पोज केलंय नॉट नल, पण जरी चुकून कोणी व्हॅल्यू दिली नाही तर मी एरर नाही करणार, त्याला इन्सर्ट करण्यापासून रोखणार नाही. व्हॉट आय विल डू, आय विल गिव्ह अ डिफॉल्ट व्हॅल्यू ॲज अन इंडिया. म्हणजे डेटामध्ये डेटा इन्सर्टच होताना चुकीचा इन्सर्ट होऊन परत डेटा इंजिनियरने तो क्लीन्स करण्याच्या ऐवजी मी डेटा इन्सर्ट करतानाच काहीतरी एका डिफॉल्ट व्हॅल्यूने डेटा इन्सर्ट करेल जर व्हॅल्यू प्रोव्हाइड केली नसेल तर. ओके, अँड लेट मी ट्राय टू इन्सर्ट. ओके, आता मी सेमच कमांड इन्सर्ट टू करते. ठीक आहे, जिथे मी कंट्रीचं नाव दिलं नाहीये. अँड इफ विल नोटिस इन्सर्ट झालंय की नाही कसं बघणार, युझिंग सिलेक्ट स्टार. ओके, सी नोटिस हिअर ॲट लाईन 39 मी कंट्रीची व्हॅल्यू दिली नाहीये. ओके, बट स्टील आय एम एबल टू रन दिस क्वेरी
रन दिस इन्सर्ट जी आधी वर्क नाही करायची आता वर्क करते with an default value as in default value in the country. Okay. Okay. So, okay. आपण काय बघितलं आज? We saw insert. Insertचे two variations बघितले. Okay. Variation one is variation one काय? All columns and all column values. म्हणजे काय की मला सगळ्या कॉलम्स मेन्शन लिस्ट करायचे आणि त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज द्यायच्यात. हे इन्सर्टचं फर्स्ट व्हेरिएशन बघितलं. वी सॉ इन्सर्टचं सेकंड व्हेरिएशन, व्हेरिएशन टू, जिथे ओनली सम कॉलम्स विथ सम व्हॅल्यूज आय एम इन्सर्टिंग. ओके. आता ह्या व्हेरिएशन मध्ये जो सेकंड व्हेरिएशन आहे त्याच्यात व्हॉट वी फेस की वेन वी आर डुईंग दिस, ओके, it inserts the record, inserts row with null. ओके. देन वी सॉ नल की नलचा काय काय सिग्निफिकन्स आहे. नल रिप्रेझेंट्स नथिंग. ओके. इट इन्सर्ट्स अ रो बट इट इन्सर्ट्स अ रेकॉर्ड. ज्या कॉलमच्या व्हॅल्यूज दिल्या नाहीयेत त्या नलने नलने इन्सर्ट होतात. ओके. देन वी सॉ हाऊ टू इम्पोज रेस्ट्रिक्शन. हे सगळं ओरिजिनेट कुठून झालंय? व्हेरिएशन टू मधूनच, की माझे नल इन्सर्ट झाले पण मला नल नको आहेत काही कॉलम्स मध्ये. लॉजिकल जे कॉलम्स आहेत आय डोंट वॉन्ट नल. मग त्या केसमध्ये की मी इम्पोज कसं करणार रेस्ट्रिक्शन? तर बाय डुईंग अ नॉट नल ऑन अ कॉलम. ऑन अ कॉलम हे कधी द्यायचं? वाईल यू आर डुईंग अ क्रिएट टेबल कमांड. ओके. बरोबर. आता क्रिएट टेबल मध्ये मी नॉट नल दिलं पण ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे? ह्याचा डिसएडव्हान्टेज काय फेस केला की हा जो ओरिजिनल इन्सर्ट माझा वर्क करत होता. ओके. दिस हॅज स्टार्टेड फेलिंग. का इट स्टार्टेड फेलिंग? बिकॉज इट imposes restriction on column, and you have to mention that column. You have to give column name and value in the insert. बरोबर ना? हा डाऊनफॉल ह्याचा ह्या फक्त नॉट नल जर मी इम्पोज केलं ऑन अ क्रिएट कमांड तर माझा प्रॉब्लेम काय झाला? जे व्हेरिएशन टू माझं आधी चालत होतं ते व्हेरिएशन मध्ये चालायचं बंद झालं. मग मला जर ते आधीच व्हेरिएशन चालवायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? आय हॅव टू गिव्ह दॅट कॉलम नेम आणि व्हॅल्यू. ओके. पण आता मला ते पण नाही करायचंय. तर व्हॉट वी हॅव अन अनदर ऑप्शन कॉल्ड एस, म्हणजे इथं काय येतं कन्सिडर मध्ये? इन पिक्चर व्हॉट कम्स इन टू द पिक्चर इज द डिफॉल्ट. ओके. कुठे डिफॉल्ट करू शकतो आपण? इन द क्रिएट टेबल क्लॉज. ओके. म्हणजे कॉलम नेम, ओके, varchar, सिंटॅक्स काय आहे? नॉट नल आणि डिफॉल्ट फॉलोड बाय काय व्हॅल्यू द्यायची डिफॉल्ट मध्ये? ओके. असं नाहीये फक्त varchar डिफॉल्ट चालेल, इंटला पण नॉट नल आणि जर डिफॉल्ट दिलं तर यू जस्ट हॅव टू मेन्शन इंटिजर व्हॅल्यू विदाउट कोट्स इन द डिफॉल्ट. ओके. जेव्हा आपण ही गोष्ट केली, वेन वी डिड दिस डिफॉल्ट, ओके, देन द ओरिजिनल क्वेरी स्टार्टेड वर्किंग. क्वेरी स्टार्टेड वर्किंग.
बरोबर ना? का इट स्टार्टेड वर्किंग? कारण की तो म्हणाला की जर तुम्ही इफ यू आर नॉट गिव्हिंग अ व्हॅल्यू, आय ऑलरेडी हॅव अ डिफॉल्ट व्हॅल्यू इन द क्रिएट स्टेटमेंट, सो आय विल पिक द व्हॅल्यू फ्रॉम देअर. ओके. आणि का बघितलं आपण वाय वाय डू वी नीड दिस what do you call, why do we need this activity, cleaning up activity? का करायचे, काय इन्सर्ट्स पाहिजेत का, why we have to impose not nulls and all that? To avoid data quality issues. ओके. आणि डेटा क्वालिटी हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे वेन यू आर रनिंग अन अनालिटिक्स ऑन टॉप ऑफ इट. ठीक आहे. मग डेटा क्वालिटी अवॉइड कसं केलं? इज बाय इम्पोजिंग सम रेस्ट्रिक्शन्स. ओके. म्हणजे त्याच्यात एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण? बँकचं एक्झाम्पल देऊ शकतो किंवा आपल्या ट्रॅव्हलचं एक्झाम्पल देऊ शकतो, वेअर कंट्री हॅज टू बी अ व्हॅलिड कंट्री नाही. ओके. आणि जर किंवा बँक अकाउंट मध्ये अकाउंट नंबर हॅज टू बी अ व्हॅलिड अकाउंट नंबर. ते इश्यूज अवॉइड करावे, म्हणजे त्याच्यात नल व्हॅल्यूज जाणं अवॉइड करण्यापासून रोखण्यासाठी वी डिड दिस नॉट नल्स अँड डिफॉल्ट्स. ओके. देन there is also third variation to the insert. Okay. Variation 3. ओके. म्हणजे हा व्हेरिएशन काय रिप्रेझेंट करतो? आता आपण काय बघितलं की मला पूर्ण सगळे कॉलम्स द्यावे लागतात, काही मध्ये अर्धेच कॉलम्स द्यावे लागतात. व्हॉट इफ मला मला डेटा इन्सर्ट करायचा आहे 10 रोज किंवा 20 रोजचा डेटा इन्सर्ट करायचा, मी प्रत्येक वेळेस इट इज व्हेरी डिफिकल्ट राईट फॉर मी टू गिव्ह स्पेसिफाय द कॉलम नेम आणि व्हॅल्यूज. ह्या 3-4 म्हणजे हे जे पहिले 3 स्टेटमेंट आहेत, हे पहिले 3 तर रिडंडंट झाले ना. प्रत्येक जर मला 100 रेकॉर्ड करायचे असतील तर 100 गुणिले 4 म्हणजे हे 400 लाईन्स मला फक्त इन्सर्टच्या लिहावे लागतील, राईट? इज देअर एनी अदर वे? तर व्हेरिएशन 3 सेज येस देअर इज. मग इथं व्हेरिएशन 3 काय बोलतोय की इन्सर्ट इनटू टेबल नेम द्यायचं विथ लिस्ट ऑफ कॉलम नेम्स, कॉलम 1, कॉलम 2 अँड सो ऑन, आणि व्हॅल्यूज अँड यू गिव्ह युअर व्हॅल्यूज. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3, सो ऑन. आणि यू कीप ऑन गिव्हिंग युअर व्हॅल्यूज, well separated by commas. Okay, this is the variation 3. If you want to insert many records, तर एकदाच फक्त इन्सर्ट इंटू आणि कॉलम नेम व्हॅल्यूज लिहायचे आणि त्याच्या खाली जे 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 आपण ह्या रोज आहेत, ठीक आहे, यू जस्ट कीप ऑन गिव्हिंग मेन्शनिंग रोज separated by comma. So this is your third insert where you will you'll be able to insert many records without repeating insert आणि column प्रत्येक वेळेस. ओके. सो इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये पण वेन वी आर डीलिंग विथ डेटाज, राईट, किंवा एसक्यूएल म्हणजे कुठलाही जॉब असू दे, सपोर्टचा जॉब असू दे, डेव्हलपमेंटचा जॉब असू दे, प्रत्येक वेळेस टेबल क्रिएट झालाय का बघायचं असेल तर यू डू अ डिस्क्राईब. ठीक आहे. टेबलमध्ये किती रेकॉर्ड्स आहेत, यू डू सिलेक्ट स्टार इफ देर इज एनी रेकॉर्ड अँड देन you do inserts. ठीक आहे. most of the way we don't need to do an insert, we get a table which is already created because खूप दिवसापासून आहे, राईट, IT SQL खूप दिवसापासून आहे, तर बऱ्याच वेळेला डेटा इन्सर्ट करायची फार गरज पडत नाही. वेन वी नीड अन इन्सर्ट इज वेन वी आर ट्राईंग टू डिबग समथिंग. ठीक आहे. काही इश्यू आलाय, आपला डिबग करायचा आहे, जनरेट करायचा आहे लोअर एन्व्हायरमेंट मध्ये, मग आपण काय करणार? इन्स्टेड ऑफ 1 मिलियन रेकॉर्ड वर इश्यू डिबग करण्यापेक्षा इट इज इझियर टू डिबग द इश्यू ऑन द 10 रेकॉर्ड, 20 रेकॉर्ड. तशा वेळेला वी विल नीड टू नो इन्सर्टचं सिंटॅक्स वगैरे. ओके. महत्वाचे कॉन्सेप्ट बघितलेत आपण. ओके. नॉट नल्स, ऍडिंग अ डिफॉल्ट व्हॅल्यूज, अँड
हाऊ डू यू डिस्क्राईब आणि सिलेक्ट. ओके, आता इफ यू हॅव दिस वर्क बेंच किंवा कुठलाही एसक्यूएल असेल, तर यू गो अहेड अँड क्रिएट, ट्राय टू क्रिएट तुमचा स्वतःचा नेम स्पेस डेटाबेस, ट्राय टू क्रिएट वन टेबल आणि डू द कोड अराउंड इट. म्हणजे डिस्क्राईब करून बघा, इन्सर्ट करून बघा, रेस्ट्रिक्शन्स ऍड करून बघा. ओके, आता आपण इंट आणि वॅरकॅरच्या शिवाय दुसरे पण डेटा डेटा टाइप्स बघितलेत. डेसिमल बघितलाय. ट्राय टू ऍड अ डेसिमल टाइप इन वन ऑफ द कॉलम्स. ओके, अँड ट्राय टू डू सम हँड्स ऑन. म्हणजे हँड्स ऑन करताना काय एखाद दुसरं म्हणजे आपण इनिशियली आपण स्टक होतो, बट वेन वी गेट द होल्ड ऑफ इट वी वी गेट बेटर ऍट इट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे एरर पण आलाय, तर एरर पण वाचायची प्रॅक्टिस होते की व्हॉट दॅट एरर स्टँड फॉर, त्याला ओव्हरकम कसं करायचं असं. ओके, ट्राय टू गेट दिस वर्किंग. म्हणजे जसं मी म्हणाली, छोटा पण कुठला तरी डेटाबेस असेल, म्हणजे एसक्यूएल लाईट वगैरे आहे पायथन बरोबर, त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. आय थिंक एसक्यूएल लाईटला फक्त कमांड लाईनचं ऑप्शन आहे, वर्क बेंच दिसणार नाही. ओके,